लक्षात घ्या, जे वाढतं ऊन आहे हे लहान मुलांसाठी खूप जास्त त्रासदायक ठरतं आणि अशा वेळी उन्हामध्ये वेगवेगळ्या समस्या होतात. घामोळे येणं असेल, हीट रॅश होणं, हीट स्ट्रोक येणं किंवा बाळाला घामाचा खूप जास्त त्रास होणं, ताप येणं, या सगळ्या गोष्टीपासून जर मुलांना प्रोटेक्टेड ठेवायचं असेल, मुलांची भूक वाढवायची असेल आणि उन्हाळा मुलांसाठी निरोगी घालवायचा असेल, तर त्यावेळी मुलांना या पुढच्या काही गोष्टी जरूर द्या. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे आवळा चूर्ण. या अगोदर चॅनलवरती आपण एक आवळा चूर्णाची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे. तर तुम्ही ते आवळा चूर्ण लहान बाळांना किंवा लहान मुलांना सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटीही देऊ शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी देऊ शकता. पण बेस्ट रिझल्ट असेल तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही सकाळी उपाशीपोटी मुलांना हे आवळा चूर्ण द्याल. यासोबतच तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये सब्जाचा वापर सुद्धा जरूर करायचा आहे. सब्जा 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. सब्जाच्या ज्या बिया असतात ते, आणि ते तुम्ही बाळाच्या मिल्कशेक्स मध्ये असतील, बाळाच्या खीरमध्ये आहे किंवा इतर जे काही गोड पदार्थ आहेत तर त्यामध्ये ते ऍड करून बाळाला खायला देऊ शकता. किंवा आहे असं सब्जाचं पाणी सुद्धा लहान मुलं असतील तर त्यांना प्यायला देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला मुलांच्या आहारामध्ये कडीपत्त्याच्या पानांचा सुद्धा समावेश हा जरूर करायचा आहे. कडीपत्त्याची चटणी मुलं खात असतील किंवा मुलांचा जो इतर खाऊ आहे तर त्यामध्ये कडीपत्त्याचा समावेश जरूर करायचा आहे. याशिवाय तुम्हाला मुलांचा रात्री झोपण्यापूर्वी कासेच्या वाटीने पायाचा मसाज हा जरूर करायचा आहे. हा मसाज कसा करायचा आहे, किती वेळ करायचा आहे, यावरती आपण डिटेल शॉर्ट व्हिडिओ या अगोदर पोस्ट केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. आणि मुलांना तुम्हाला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक वेळ बाळाने कमी खाल्लं तरी चालणार आहे, पण बाळ भरपूर पाणी पिईल याकडे मात्र तुमचं लक्ष असायला हवं.